महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पत्नीसह मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। थोड्याच वेळापूर्वी आपण दृश्य पाहत होतो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची। तिथे मुख्यमंत्री आणि त्याचसोबत त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांचं औक्षण केलं गेलं आणि आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी आणि मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण कुटुंबच किंबहुना आलेलं आहे मतदानासाठी। आणि आता काही क्षणात मुख्यमंत्री मतदान करतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान केंद्रावरती आले। त्याची पहिली दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती पाहतोय। थोड्या वेळापूर्वीच त्यांच्या निवासस्थानी श्रीकांत शिंदे यांचं औक्षण केलं गेलं। त्यांच्या पत्नीनं आणि आईनं औक्षण केलं आणि आता संपूर्ण कुटुंब हे ठाण्यामध्ये मतदान करण्यासाठी पोहोचलेलं आहे। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो राखण्याचं आव्हान आहे शिवसेनेवरती सध्या। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के। याच ठाण्यातल्या एका मतदान केंद्रावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले। याची सर्वात प्रथम दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती पाहतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केलेलं आहे। सोबत त्यांच्या पत्नी आहेत श्रीकांत शिंदे सुद्धा आले आहेत मतदानासाठी आणि मुख्यमंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। त्यानंतर त्यांच्या पत्नी लता शिंदे या देखील मतदान करतील आणि मुख्यमंत्र्यांनी मतदान केल्यानंतर हाताच्या बोटावरची शाई देखील दाखवली आहे माध्यमांना आणि आपण मतदान केल्याचं सांगितलंय। सकाळचे आता 10 वाजत आलेत। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे जे कल्याणचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांचं घरी औक्षण केल्याची दृश्य आपण पाहिली आणि आता संपूर्ण कुटुंब मतदानासाठी आलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत त्या ठिकाणाहून आहेत। वैभव, मुख्यमंत्री कुटुंबासहित आलेत मतदानासाठी, काय सांगाल? आज सकाळी 8:30 मुख्यमंत्र्यांनी गेलेले मात्र त्यांच्या घरी औक्षण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या पत्नीसह मतदानासाठी आले। मतदान केंद्रामध्ये पोहोचले करतील आणि इथून श्रीकांत शिंदे रवाना होणार। तर मुख्यमंत्री ठाण्यामध्येच 2 ते 3 मतदारसंघांना भेटी देऊन आढावा घेतील। दिवसभरात आज ठाणे हा लोकसभा मतदारसंघ त्यांच्या दृष्टीने प्रचंड प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे आणि या सगळ्या परिस्थितीत शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं मुख्यालय जे आहे किंवा त्यांचं मुख्य केंद्र जे आहे सत्तेचं ते ठाणे झालेलं होतं आणि त्या दृष्टीनं पुन्हा ती सही करण्यासाठीचं किंवा ही निवडणूक जिंकण्यासाठीचं चिन्ह जे आहे ते त्यांची प्रतिष्ठा पुन्हा इथं पणाला लागलेली आहे ठाण्यामध्ये, कारण त्यांचं प्रमुख सत्ता केंद्र राहिलेलं आहे। तर दुसरीकडे विरोधात असलेले राजन विचारे जे आहेत ज्यांनी निष्ठावंत या एका शब्दावरती ही संपूर्ण निवडणूक लढवली आहे त्यांचं मेरिट जे आहे ते सुद्धा या निवडणुकीनं ठरणार आहे। त्याच्यामुळे या निवडणुकीत प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज या दोन्ही नेत्यांचे राजकीय भविष्य जी आहेत ती मतदान यंत्रामध्ये बंद होती। बरोबर आहे वैभव, आणि आपण प्रेक्षकांना दाखवतोय ही दृश्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावलाय। थोड्या वेळापूर्वी घरी औक्षण झालं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या सोबतच मतदान केंद्रावरती आलेलं आणि संपूर्ण कुटुंब त्यांचं मतदानासाठी आलेलं आहे। मतदान केलंय मुख्यमंत्र्यांनी आणि त्याची ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमत वरती आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण कुटुंबानं आपला मतदानाचा हक्क बजावलाय ठाण्यामध्ये। मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाण्याचे रहिवासी असल्यामुळे त्यांनी तिथे आपले चिरंजीव जे लोकसभेचे उमेदवार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी देखील ठाण्यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलाय। दुसरीकडे सेलिब्रिटीज सुद्धा मतदान करतायत। आज सकाळपासूनच बाहेर पडलेले आहेत। अनेकांनी ऑलरेडी मतदान केलंय आणि तेही जनतेला देखील आवाहन करतायत की तुम्ही देखील घराबाहेर पडा आणि मतदान करा।
आज सकाळी 7 वाजल्यापासूनच नेते मंडळी, सेलिब्रिटी हे घराबाहेर पडलेत मतदान करण्यासाठी. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक, सहकुटुंब आणि मुख्यमंत्र्यांचे वडील सुद्धा या मतदान केंद्रावरती आलेले पाहायला मिळाले आणि या सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. दुसरीकडे मुंबईकरांच्या रांगा लागल्यात. मुंबईकरांचं हे स्पिरिट आज सकाळी 7 वाजल्यापासूनच दिसतंय. मोठमोठ्या रांगा लागल्यात. एकीकडे मुंबईमध्ये उकाडा इतका मोठ्या प्रमाणात जाणवतोय, घामाच्या धारा लागल्यात आणि म्हणूनच ऊन डोक्यावरती तापायच्या आत इथे रांगा लावून मतदान केलं जातंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नुकताच ठाण्यातल्या मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय. सोबत पत्नी लता शिंदे, त्यासोबत मुख्यमंत्र्यांचे कम संख्या में वोट हो रही है, लेकिन ऐसा मत कीजिए, लेजी मत होइए, आलसी मत होइए, आइए वोट कीजिए, बिकॉज ये बहुत बहुत इम्पोर्टेंट है. आपके जहन में कौन सा मुद्दा था? आप भी यहाँ हम आए, बस वोट किया. अब यही मुद्दा कोई नहीं था, बस हम आए, वोट किया क्योंकि हमें करना था. तो प्लीज आए और बिल्कुल क्लीन माइंड से आए. आपको पता है आपको क्या करना है, एंड जो करेंगे वो आप सही करेंगे. थैंक यू सो मच. बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री सुद्धा मतदानासाठी बाहेर पडलेत आणि ते इतरांना देखील सांगतायत, तुम्ही देखील बाहेर पडा. कोणते मुद्दे हे महत्त्वाचे नाहीत, पण मतदान करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्ही देखील मतदान करा. बॉलिवूड सेलिब्रिटीज, मराठी सिने तारे तारका, त्याचसोबत राजकीय नेते मंडळी, राज्यातले हे सुद्धा मतदान करतायत. आज ज्या ठिकाणी 13 लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यात शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. यानंतर महाराष्ट्रातलं लोकसभेचं मतदान पूर्ण झालेलं असेल आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मात्र हा शेवटचा टप्पा आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालाय आणि या शेवटच्या टप्प्यात मुंबईतले 6 मतदारसंघ, त्याचसोबत ठाणे आणि इतर काही मतदारसंघ यांचा देखील समावेश आहे. आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकतंच केलेलं मतदान. दुसरीकडे मुंबईत ठाण्यामध्ये मतदान केंद्राच्या बाहेर आज सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्यात आणि मतदारांनी एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे मतदान करण्यासाठी. आणि मुंबईकर हे नेहमीच जागरूक आणि जबाबदार मानले जातात आणि म्हणून मुंबईकरांनी आज सकाळपासूनच बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यासाठी कितीही वेळ लागू देत आपली सगळी कामं बाजूला ठेवून मुंबईकर सर्वप्रथम आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी आलेत. ही थेट दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच मतदान केलं आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत. आता बघूयात मुख्यमंत्री माध्यमांशी बोलतात का. थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी श्रीकांत शिंदे यांचं औक्षण करण्यात आलं, कारण ते लोकसभेचे उमेदवार आहेत कल्याणचे आणि त्यांच्या कुटुंबियांनी श्रीकांत शिंदे यांना आशीर्वाद दिले आणि मगच सर्वजण मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. ठाण्यातल्या एका मतदान केंद्रावरती मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण कुटुंबानं मतदान केल्याची दृश्य सर्वप्रथम आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहिली.